नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? तर आज मराठी किचनमध्ये आपण बघूया मस्त अशी सातारा स्पेशल तर्रीदार आणि झणझणीत मिसळ, तेही अगदी सोप्या पद्धतीने, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी सातारा स्पेशल तर्रीदार झणझणीत मिसळची रेसिपी। सातारा स्पेशल झणझणीत मिसळ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मिसळची रेसिपी कशी वाटली। तर सगळ्यात अगोदर तर मटकीचा कट बनवण्यासाठी, मटकीचा जो रस्सा बनवण्यासाठी मी इथं एक छोटी वाटी मटकी घेतले, मोड आलेली मटकी घेतले। मी ह्या मटकीला घरीच मोड आणलेत। आता एक वाटी मटकी घेतले, स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कुकरमध्ये घालते। याच्यामध्ये 1-2 ग्लास पाणी घातले किंवा मग एक तांब्यावर पाणी घातले। त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि थोडंसं मीठ घातले। एक 3 ते 4 शिट्ट्या करून मटकी छान अशी शिजवून घ्यायची, कारण आपल्याला ही तर्रीसाठीच मटकी वापरायची आहे। आता इथं मसाल्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतले, 1 चमचाभर तीळ घेतलेत आणि खडे मसाल्यामध्ये मी एक 6-7 मिरी घेतलेत, थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलाय, 2 हिरवी वेलची घेतले। त्याचसोबत आता इथं एक मोठा कांदा घेतलाय, एक मोठा टोमॅटो छान असा पिकलेला घेतलाय। आता इथे मी कढई गरम करून घेतली। आता ह्याच्यामध्ये मी हे थोडेसे मसाले घेतलेत, खडे मसाले, हे मसाले घालते आणि त्याच्यामध्येच ओलं खोबरं घेतले अर्धी वाटी, तर हे ओले खोबरं सुद्धा घालते आणि छान असं भाजून घेते। अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही मिसळ बनवायची, पण खूप चविष्ट अशी मिसळ बनते। आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर घेतलेले तीळ घातलेत। खोबरं व्यवस्थित भाजल्यानंतर, मी खोबरं जास्त करपवायचं पण नाही, फक्त थोडासा रंग बदलायला लागला की खोबऱ्यामध्ये तीळ घालायचे। आता व्यवस्थित भाजल्यानंतर परत मी याच कढईमध्ये मोठा जो कांदा कापून घेतला आहे, हा कांदासुद्धा छान असा भाजून घेते। आता इथं मसाले सर्व भाजून झालेत, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाले, खोबरं आणि तीळ मी वाटून घेते सगळ्यात अगोदर, कारण टोमॅटो आणि कांदा घातला तर ते व्यवस्थित खोबरं वाटलं जात नाही। आता त्याच्यानंतर इथे रंगासाठी छान अशी एक बेडगी मिरची घेतले, त्याचबरोबर कांदा, लसूण आणि आलं घातले। आता हे सर्व व्यवस्थित असं मी वाटून घेते, मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं। आवश्यकता असेल तर पाणी घालायचं, नाहीतर असं सुद्धा कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे व्यवस्थित असं बारीक वाटलं जातं। आता हा मसाला एका वाटीमध्ये मी सर्व काढून घेते। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी जो टोमॅटो घेतलाय, तो टोमॅटो सुद्धा छान असा बारीक वाटून घेते। आता इथं मसाला छान तयार झालाय, टोमॅटो आणि आपला जो मसाला वाटून छान तयार झालाय। आता इथे बघा, जे मटकीचं पाणी मी करून घेतलं होतं, म्हणजे 1 वाटी मटकी आणि 1 तांब्याभर पाणी घातलं होतं आणि छान असा याचा हा रस्सा करून घेतलाय। तर मटकी सुद्धा छान शिजले। आता लागणारे सर्व मसाले, आता हा मसाला वाटून घेतलेला आपण खोबऱ्याचा, लसणाचा, टोमॅटो वाटून घेतले, कोथिंबीर भरपूर घेतले। आता याच्यामध्ये बघा, हा मिसळ मसाला घेतलाय, इथं कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलाय, धने पावडर 1 चमचा घेतलाय, जिरा पावडर 1 चमचा घेतलाय आणि 1 चमचा जिरं घेतले। अगदी कमी मसाले आहेत। तर आता इथे बघा, मी पहिल्यांदा आपल्याला मिसळसाठी मी कट बनवून घेते। तर त्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलंय आणि इथं मी 1 वाटी तेल गरम करून घेतलंय। एक म्हणजे आपली छोटी वाटी असते त्या वाटीने मी 1 वाटी तेल गरम करून घेतले। मिसळ म्हटलं ना की थोडासा कट आल्याशिवाय मजा येत नाही मिसळ खायला, त्यासाठी तेल थोडंसं जास्त घ्यायचं। आता इथं तेल गरम झालं, याच्यामध्ये मी 1 चमचाभर जिरं घातले। जिरं तेलामध्ये व्यवस्थित फुटल्यानंतर हा जो आपण मसाला करून घेतलाय ना, जे खडे मसाले, लसूण, खोबरं किंवा कांदा वाटून घेतलाय ना, तर हा मसाला घालायचा आणि छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा। आता मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये जो बारीक वाटून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटोसुद्धा छान पिकलेला असेल ना, तर आपल्या ज्या मिसळ बनवतो ना, त्याला रंग खूप छान येतो टोमॅटोचा। आता इथं बघा, छान असे मसाले मी तेल सोडले आणि छान तेल सुटले। आता याच्यामध्ये जे गरम मसाले घेतले होते, कांदा लसूण मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरा पावडर, हे सर्व मसाले या ओल्या मसाल्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे बघा, मसाला छान तयार झाला आणि याला रंग पण किती मस्त आलाय। आता हा मसाला तयार झाला, तर ह्याच्यामध्ये जी मटकीचा जो रस्सा करून घेतला होता, म्हणजे मटकी त्यात हळद आणि मीठ घालून जे शिजवून घेतलं होतं पाणी, तर हे मटकीचं पाणी आणि जी मटकी आहे ती मटकी या कटामध्ये घालून घ्यायची। आता याच्यामध्ये आपल्याला जसं पाणी हवं आहे त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। मिसळ म्हणलं की कट थोडासा पातळच असतो आणि पाणी घालताना गरम पाणी घालायचं। गरम पाण्यामुळे जे आपण मिसळ बनवली त्याच्यावरची तरी जात नाही किंवा मग तरी खूप छान येते।
आता इथे बघा चवीनुसार मी मीठ घातले. मटकी शिजवताना थोडंसंच मीठ घातलेलं, तर आता मी इथं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि इथं मी आवश्यकतेनुसार मला पाणी घालून घेतलं आहे. आता वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालते. परत एकदा मिक्स करायचं एक 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती छान अशी हा रस्सा उकळवून घ्यायचा. मोठा गॅस अजिबात करायचा नाही. मोठा गॅस केला तर त्याच्यावरचं जे तेल असतं ना तरी ती सर्व जाते मोठ्या गॅसने. त्याच्यामुळे अगदी बारीक गॅसवरती 6 ते 7 मिनटं छान असे हे मिसळच्या कटाला व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं. आता बनवूया मिसळसाठी उसळ. तर त्यासाठी कांदा कोथिंबीर आणि इथं मोडालेली मटकी घेतली. तर एक वाटीभर मोडालेली मटकी घेतली. आता ही सगळ्यात अगोदर मी भाजून घेते. त्यानंतर आता इथे थोडंसं तेल घातलं आहे. मी 1-2 चमचे तेल घातलं आहे. आता तेल गरम झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर जिरं घातलं आहे. छोटे चमच्याने जिरं घातलं आहे. जिरं तेलामध्ये फुटलं आहे. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो छान असा लालसर होईपर्यंत परतवून घेतला आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. त्यामध्ये मी आता मटकी घालते आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला मी अर्धा चमचा घालते. आता इथं कोथिंबीर घालून आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता ही व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं. आपल्याला मटकी छान अशी सुकी उसळ बनवायची आहे. तर थोडीशी मी हळदसुद्धा घातले. आता याच्यामध्ये मी 1 वाटीभर पाणी घालते आणि झाकण ठेवते आणि मटकी छान अशी शिजवून घेते. तर इथे बघा उसळ तयार झाली. मस्त अशी इथं उसळ तयार झाली. आता त्यानंतर आपण इथं छान असा मसाल्याचा बटाटा करूया. तर बटाटे मी 2 बटाटे असे बारीक फोडी करून घेतल्या होत्या. साल काढून बारीक फोडी करून घेतल्या. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यावरती या बटाट्याच्या फोडी घातल्या. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला. चवीनुसार मीठ घातलं. आता व्यवस्थित या तेलामध्ये मी परतवून घेते. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, तर नुसतं झाकण ठेवायचं आणि एक वाफेवरती हा बटाटा शिजवून घ्यायचा. मिसळमध्ये हा बटाटा खूप मस्त लागतो. आता इथं बघा बटाटा छान असा शिजला आहे. तर बघू शकता बटाटा शिजाय अगदी 5 ते 6 मिनटं खूप असतात. तर मस्त आता इथं बटाटा शिजला आहे आणि इथं मिसळसुद्धा तयार झाले. तर इथं मस्त असा कट घेतला आहे, फरसाण घेतला आहे, पाव घेतलेत, कांदा कोथिंबीर लिंबू घेतलं आहे. आता मिसळ तयार करण्यासाठी खाली मी सगळ्यात अगोदर जे आपण मटकीची उसळ घेतली ते उसळ घेतले. छान असा बटाटा जी आपण फ्राय केला आहे तो बटाटा घातला आहे. मस्त असा कट घातला आहे. भरपूर असा फरसाण घालायचा. याच्यावरती कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, लिंबू पिळायचं आणि मस्त अशी इथं सातारा स्पेशल झणझणीत मिसळ तयार आहे.